सर्वात शुभ योग आजच्या दिवशी आहे. ही संधी अजिबातच सोडू नका. नमस्कार. आज आहे गुरुवार. गुरुपुष्यामृत योग. संध्याकाळी कापुरासोबत जाळा. ह्या दोन वस्तू नकारात्मक शक्ती नष्ट होतील. लक्ष्मी धावत येईल. कुटुंबाची प्रगती होईल. तर अशा कोणत्या दोन वस्तू आज तुम्हाला आवर्जून संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत? वेळ आहे संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत. तर हा उपाय तुम्ही आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे. या वस्तू देखील घरातच असतात. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. विशेषतः कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मैत्रिणींनो, आजचा हा दिवस खूप विशेष आणि खूप लाभदायी दिवस असतो. गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून 2 ते 3 वेळेसच येत असतो, पण अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी हा दिवस असतो. आजचा दिवस तुम्ही सोडायचा नाही आहे, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून तुम्हाला आज हा उपाय प्रत्येकाला करायचाच आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला नकारात्मक शक्तींचा वावर असेल, तुमच्या घरामध्ये देखील नकारात्मकता येत असेल, वारंवार काही ना काही त्रास होत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि आजची ही वेळ देखील तुमच्यासाठीच आहे. म्हणून संध्याकाळी तुम्ही वेळात वेळ काढून हा उपाय करा. गुरुपुष्यामृत योग, ज्याला गुरुपुष्य नक्षत्र असे देखील म्हणतात, तर सर्वात शुभ योगांपैकी एक शुभ योग हा मानला जातो. पुष्य नक्षत्राला नक्षत्रांचा राजा म्हणले जाते. पुष्य या शब्दाचा अर्थ काय होतो? पोषण करणारा, ऊर्जा देणारा आणि मंगलकारिक असतो. म्हणून आपल्या या शुभ योगावर हे उपाय करायचे असतात. या योगात केलेले कोणतेही कार्य अमृत समान फलदायी ठरते. म्हणूनच याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. या दिवशी असे देखील शास्त्रात सांगितले गेलेले आहे की लक्ष्मीचा जन्म झाला होता. तसेच या दिवशी भगवान विष्णू, गुरु बृहस्पती आणि कुलदेवतेच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. तर मी तुम्हाला ज्या 2 वस्तू कापुरासोबत जाळायचे सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला काही सेवा देखील करायच्या आहेत, काही मंत्र जप करायचे आहे, स्तोत्रांचे पठण करायचे आहे. अगदी सोपे आहे. जर तुम्हाला स्तोत्र येत नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता, परंतु मंत्र तुम्हाला हे म्हणायचेच आहे. कारण या दिवशी केलेले कोणतेही कार्य, मंत्र जप, सेवा, साधना, उपाय हे निश्चितच फलदायी ठरत असतात. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे, गुंतवणूक करणे, गुरुमंत्र घेणे अत्यंत यशस्वी मानले जाते. फक्त या दिवशी विवाह वर्ज्य मानला जातो. या दिवशी विवाह केले जात नाही. तर तुम्हाला आजच्या दिवशी श्री महालक्ष्मीची पूजा करून कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे, श्रीसूक्तमचे पठण करायचे आहे. यामुळे आर्थिक अडचणी या दूर होतात. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हे 2 स्तोत्र पठण श्रवण करायचे आहे. त्यानंतर गुरुग्रह बलवान करण्यासाठी पिवळ्या रंगाचे धान्य, मिठाई, पिवळी वस्त्रे गरजू व्यक्तींना दान करायचे आहेत. त्यासोबतच आज तुम्हाला, आत्तापर्यंत तुम्ही केलं असेल तर ठीक, नाही तर तुम्हाला घराच्या बाहेर स्वस्तिक काढायचे आहे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर. आणि आजच्या दिवशी दक्षिणावर्ती शंखाची पूजा देखील करायची आहे, ज्यामुळे अडकलेले धन परत मिळत असते. त्यासोबतच तुमच्या घराजवळ जर गाय असेल तर गाईला पिठामध्ये थोडीशी हळद मिसळून त्याचे पेढे तयार करून गाईला खाऊ घातल्याने गुरुग्रहाचे शुभ फळ मिळत असते आणि पती पत्नीमधील संबंध सुधारतात. वादविवाद जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर हा अतिशय प्रभावी उपाय करणे आज शुभ ठरणार आहे. आज तुम्हाला पिवळी वस्त्र परिधान करणे शक्य झाली तर आवर्जून करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम ब्रह्म बृहस्पते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या सर्व सेवा आज आवर्जून करायच्या आहे. आजच्या या शुभ मुहूर्तावर सोने किंवा चांदी खरेदी करणे अत्यंत लाभदायी मानले जाते. संपत्तीत वृद्धी करणारे मानले जाते. तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून तुम्ही खरेदी करा. नाही शक्य झाले तर हे उपाय कधीही वाया जात नाहीत, कारण हे उपाय इतके सात्विक असतात की यामधून सर्व नकारात्मकता दूर होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. आणि जेव्हा ज्या घरामध्ये माता लक्ष्मी असते तिथे धनधान्याची कधीही कमतरता पडत नाही. म्हणून तुम्ही प्रत्येकानेच हा उपाय करायचाच आहे. तुम्ही खरं तर हे काम दररोजच घरात करायला पाहिजे, ते म्हणजे कापूर जाळणे. कापूर हिंदू धर्मात आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः गुरुपुष्यामृत योगासारख्या शुभयोगावर कापूर वापरल्याने घरातील वातावरण हे शुद्ध आणि मंगलमय होत असते. नकारात्मकता दूर करते. घरामध्ये कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होत असतो. सकारात्मक ऊर्जा घरामध्ये संचार करते, हे प्रत्येकाला माहीत आहे. कापूर स्वतः जळून संपतो, पण मागे कोणताही अवशेष ठेवत नाही. हे मानवी अहंकार नष्ट करून ईश्वराशी एकरूप होण्याचे प्रतीक मानले जाते.
शास्त्रानुसार घरात नियमित कापूर जाळल्याने पितृदोष आणि वास्तुदोष याचा प्रभाव संपूर्णतः नष्ट होतो. कापुराचा सुवास अत्यंत पवित्र असल्याने देवतांना तो अतिशय प्रिय आहे. पूजेच्या शेवटी आरतीमध्ये यामुळेच कापूर वापरला जातो आणि हे करणे अत्यंत शुभ मानले जाते. तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही करता येईल. विशेषतः तुम्ही तिन्ही सांजेला केला तर उत्तम ठरेल, कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवर सक्रिय असतात. तिन्ही सांजेची वेळ ही माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. यावेळेत तुम्ही हा उपाय केला तर अतिशय प्रभावी. नाहीच करणे शक्य झाले तर मग रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. या उपायासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला तर जास्त लाभदायक ठरेल, किंवा भीमसेनी कापूर नसेल तर मग साधा कापूर घेऊ शकता. मी तुम्हाला आज जो उपाय सांगत आहे तो आर्थिक वृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेषतः प्रभावी ठरणार आहे. जर तुम्हाला पैशाची चणचण नेहमी भासत असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल, खूप कष्ट करून पैसा थोडाच येत असेल, किंवा पैसा जरी आला तरी आजारपणामध्ये किंवा इतर कोणत्याही कारणाने लगेचच संपून जात असेल, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यांनी हा उपाय आवर्जून करावा. ज्यांना पैशासंबंधित काही ना काही प्रॉब्लेम असतील त्यांनी हा उपाय करायचाच आहे. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, नक्की करा. आणि अगदी सोपा आहे आणि या ज्या वस्तू आहेत त्या घरातच असतात. आणि विशेषतः हा उपाय केल्याने नकारात्मकता तर दूर होतेच, पण ताणतणाव जर तुमच्या डोक्यामध्ये असेल, तुमच्या घरातील वातावरण बिघडलेले असेल, मानसिक त्रास किंवा मग विनाकारण वादविवाद भांडणे होत असतील, तर कोणतीही नकारात्मक शक्ती जर तुमच्या आजूबाजूला वावरत असेल तर हे नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अतिशय प्रभावी ठरेल. तर ह्या दोन्ही कारणासाठी, त्यासोबतच तुम्हाला कशाची अचानकच भीती वाटत असेल, घरातील कधी काय होत असते, घरातील काही व्यक्तींविषयी अचानकच काहीतरी वाईट विचार येणे, भीती वाटणे, मनामध्ये काही ना काही शंका येत राहणे, तर या सर्व समस्या दूर होतील. शांत झोप लागेल. ज्यांना कोणाला शांत झोप येत नसेल त्यांच्यासाठी देखील हा उपाय प्रभावी ठरणार आहे. त्यासोबतच आजारपण दूर करण्यासाठी, घरामध्ये जर कोणी वारंवार आजारी पडत असेल तरी देखील हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. विशेषतः आर्थिक समस्या, आजारपण, वादविवाद सर्वच गोष्टींसाठी अत्यंत प्रभावी आणि सोप्या या वस्तूंचा हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमच्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते उघडे ठेवायचे आहे, खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत, देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे, किंवा कापूर जाळायचं भांडं घेऊ शकता, किंवा मग तुम्ही मोठ्या साईजची निरंजन घेतली तरीही चालेल. गुरुपुष्यामृत योगावर संध्याकाळी एका चांदीच्या किंवा पितळाच्या वाटीत देखील तुम्ही हा उपाय केला तरीही उत्तम ठरेल. पितळाच्या निरंजनीमध्ये करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला 2 भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर मग साधा कापूर घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा टाकायच्या आहेत. लवंगा ह्या अखंड टाकायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या नसाव्यात. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. प्रामुख्याने तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोडेसे गंगाजल शिंपडून घ्यायचे आहे. तिथे भीमसेनी कापुराची एक वडी तुम्हाला आवर्जून जाळायची आहे. असे केल्याने घरातील दारिद्र्य, दुःख हे दूर होते, सुखसमृद्धी घरामध्ये येऊ लागते. आणि त्यानंतर हा लगेचच उपाय तुम्हाला करायचा आहे. कापूर ठेवण्याआधी तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, त्यावर 2 कापूरवड्या ठेवायच्या आहेत, 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 तमालपत्र घ्यायचे आहेत. तमालपत्र म्हणजे तेजपत्ता, ज्याला आपल्या धार्मिक मान्यतेमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या घरातील कोणतीही नकारात्मकता ही दूर करण्यासाठी, आर्थिक वृद्धीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि सर्वच समस्या दूर करण्यासाठी आणि घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होण्यासाठी याचा खूप प्रभावी हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. कारण हा जो उपाय केला तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये लगेचच वातावरण हे हलके, प्रसन्न वाटायला सुरुवात होईल आणि 1 ते 24 तासामध्येच तुमच्या घरामध्ये काही ना काही सकारात्मक एखादी गोष्ट घडणार आहे. तुमचे कोणतेही काम मार्गी लागू शकते, सर्व नकारात्मकता ही दूर होणार आहे. तर ह्या तमालपत्राला इतके महत्त्व असल्यामुळे तुमच्याकडे जर असेल तर ते घ्या, नसेल तर आज तुम्ही आणायचे आहे. आणि हा उपाय संध्याकाळी 11 वाजेपर्यंत का होईना तुम्हाला करायचाच आहे, कारण असा शुभयोग पुन्हा नाही, अशी संधी पुन्हा नाही. तर तुम्हाला 2 तमालपत्र घ्यायचे आहे.
एका तमालपत्रावर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे. जसे की तुम्हाला जर शत्रू त्रास असेल, काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात, आपल्याविषयी माघारी वाईट विचार करतात आणि अशांमुळे आपल्या घराला नजरदोष देखील लागत असतो. तर शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी शत्रूचे नाव माहीत असेल तर ते लिहा, ते नसेल तर मग नुसतं शत्रू त्रास लिहा. एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी लिहायची असेल तर इच्छापूर्ती, जी काही इच्छा आहे ती मनात ठेवायची आहे आणि इच्छापूर्ती असा शब्द लिहायचा आहे. त्यासोबतच तुम्हाला जे काही आहे नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती असे काही देखील लिहिता येते. ते लिहिण्याआधी तुम्हाला त्या तमालपत्रावर श्री असे लिहायचे आहे. श्री हे माता लक्ष्मीला संबोधित शब्द आहे, तर तो एक लिहायचा आहे. त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती खाली लिहायची आहे, म्हणजे 1 ते 2 शब्दामध्ये तुम्हाला समजलेच असेल. त्यानंतर तुम्हाला हे तमालपत्र त्या कापुराच्या भांड्यावर ठेवायचे आहे आणि त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, नजरदोष दूर होतो, भांडण तंटे विनाकारण होत असतील तर ते संपते आणि मनाला शांती मिळते. तर हा उपाय करत असताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे 108 वेळेला. श्री स्वामी समर्थ या देखील मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे. विष्णू सहस्रनाम, श्री सुक्तम पाठ करणे शक्य झाले तर आवर्जून करा. अशी संधी पुन्हा नाही आहे. जर तुम्हाला करणे शक्य नाही झाले तर मोबाईलवर देखील लावून ठेवू शकता. तर हे नक्की तुम्ही श्रवण करा. पठण करणे झाले तर पठण देखील करा. तर हा उपाय केल्याने बघा तुम्ही 24 तासातच तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. अतिशय सोपा आणि प्रभावी आहे. यासोबत मंत्रोच्चार करणे आणि मनामध्ये सकारात्मक भाव ठेवणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. फक्त उपाय करूनच सोडायचे नाही, तर मनामध्ये तुम्हाला त्याच्याविषयी सकारात्मकताच मनात ठेवायची आहे की माझी ही इच्छा पूर्ण होत आहे, झालेली आहे. आणि मंत्रोच्चार करायला अजिबात विसरू नका, कारण मंत्रामध्ये खूप शक्ती असते. तिन्ही सांजेच्या वेळेला तुम्ही या सकारात्मक लहरीमध्ये जर हा उपाय केला आणि मंत्रोच्चार केले तर तो फलित झाल्याशिवाय राहणार नाही, 100% फलित ठरणार आहे. मी तुम्हाला अजून 2 साधे आणि सोपे उपाय पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते देखील उपाय अतिशय चमत्कारिक आणि फलदायी आहेत आणि याच वस्तूंचे आहेत. तर तुम्हाला हे साहित्य जे तुम्ही ते कापुरावर जाळत आहात ते जळेपर्यंत तुम्हाला संपूर्ण घरभर याचा धूर पसरवायचा आहे. प्रत्येक तुमच्या रूममध्ये हे कापुराचे भांडे तुम्हाला घेऊन जायचे आहे. त्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर देखील थोड्या वेळासाठी न्यायचे आहे. सतत तुम्हाला मंत्र जप करतच राहायचा आहे आणि हे धूर जळून शांत झाल्यानंतर यातील सर्व वस्तू शांत झाल्यावर त्या तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता. अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे, नक्की करा. कारण यामुळे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता ही राहणारच आहे. तुमच्या सर्व आर्थिक समस्या या नष्ट होतील. त्यासोबतच अजून एक उपाय, तो म्हणजे बेडरूममध्ये एक पितळी वाटीमध्ये तुम्हाला तमालपत्र आणि भीमसेनी कापूर हा तुमच्या बेडरूममध्ये जाळायचा आहे. यामुळे तुम्हाला जर वाईट स्वप्न पडत असतील, मनामध्ये काही ना काही वाईट भीती, वाईट विचार, अनाठाई भीती वाटत असेल तर तुम्हाला ती दूर होते आणि गाढ झोप लागते. आणि त्यासोबत शेवटचा एक उपाय, जर घरामध्ये वारंवार कोणी आजारी पडत असेल तर तमालपत्र घ्या आणि कापूर याचा धूर सकाळी आणि संध्याकाळी घराच्या कोपऱ्यामध्ये दाखवायचा आहे. यामुळे घरातील सर्व जंतूंचा नाश होतो, घरामध्ये शुद्धता राहते आणि घरातील नकारात्मकता विशेषतः नष्ट होते. ज्यामुळे आपण वारंवार आजारी पडत असतो, अशी एखादी नकारात्मक शक्ती किंवा कोणाची वाईट नजर लागलेली असेल, दृष्ट लागलेली असेल तर ती पूर्णतः नष्ट होते. तर हा देखील उपाय खूप सोपा आहे आणि हा सेमच आहे. तर तुम्ही नक्की हा उपाय देखील सोबत करायचा आहे. अजून एक गुरुपुष्यामृताच्या शुभयोगावर अजून एका वस्तूचा उपाय मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. हा उपाय समृद्धीसाठी आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. संध्याकाळी तुम्हाला शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळेत म्हणजे प्रदोष काळामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्यावेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला इथे एका छोट्याशा मातीच्या पंतीमध्ये किंवा पितळाच्या निरंजनीमध्ये 2 ते 3 कापूरवड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा धूर तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे. हळद ही विष्णूंची प्रिय आहे आणि कापूर हा ऊर्जेचं स्तोत्र आहे. तर तुम्ही हा उपाय केल्याने घरातील कटकटी संपतात आणि सकारात्मक वातावरण हे निर्माण होते. त्यासोबतच एका वाटीत थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद आणि कापुराची बारीक पावडर टाका. संध्याकाळी दिवे लागल्यानंतर हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर थोडेसे शिंपडायचे आहे, चौकटीवर शिंपडायचे आहे. यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते, बाहेरची वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. त्यानंतर पूजेच्या वेळी कापूर जाळून त्यावर थोडे हळद अर्पण केल्याने माता लक्ष्मीची आरती आणि भगवान विष्णूंची आरती जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला तुम्ही हळद अर्पण केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात.
पिवळी हळद ही गुरुग्रहाचे प्रतीक आहे. गुरुपुष्यामृत योगावर किंवा गुरुवारी हा उपाय केल्याने उत्पन्नाचे नवीन मार्ग हे मोकळे होतात. तर हा देखील अतिशय फायदेशीर उपाय आहे. हे सर्वच उपाय खूप प्रभावी आहेत. यापैकी कोणताही एक करणे झाले तर करा आणि हे सर्व उपाय केले तरी निश्चितच तुमच्या घरामध्ये 100% याचे फळ प्राप्त होणार आहे. कारण फळ देणाराच हा दिवस आहे. शुभ फळ प्राप्त होण्यासाठी गुरुपुष्यामृत योगासारखा दुसरा योग नाही. म्हणून आज संध्याकाळी प्रत्येकाने हा उपाय करा. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.